नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 81 ते 88 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी एक गोष्ट स्पष्ट केली की जो मी म्हणजे देह ह्या विचाराला दृढ धरून राहतो, ह्या विचाराच्या पलीकडे जाऊच शकत नाही, ह्यापेक्षा वेगळा विचारही करू शकत नाही, तो आपण आपल्या स्वतःचाच वैरी होतो. आपल्याला आपल्या बरोबर असलेलं वैर, शत्रुत्व जर का दूर करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला मी म्हणजे देह ह्या विचाराच्या पलीकडे विचार करायला शिकवलं पाहिजे. आणि ते फक्त संतांचा सहवास, सत्संग, नामस्मरण ह्याच्यातूनच होऊ शकतं. श्रीकृष्ण म्हणतात की जो ह्याच्या पलीकडचा विचार करू शकतो आणि मी म्हणजे देह नसून माझं स्वरूप, माझं मूळ स्वरूप हे वेगळंच आहे, तो मात्र आत्मबुद्धी धारण करून आत्मारामापाशी स्थिरावतो. आता पुढच्या ओव्यांमध्ये ज्ञानोबाराय काय सांगतायत ते आपण बघूच. ते म्हणतात, तया स्वअंतःकरण जीता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूरी नाही. तया म्हणजे ज्या साधकाने मी म्हणजे देह ह्या कल्पनेला तडा देऊन त्याच्या पलीकडे जायचं ठरवलं, तो आपल्या स्वतःच्या अंतःकरणाला जिंकायला लागतो. अंतःकरणाला जिंकतो म्हणजेच काय, तर मन, बुद्धी आणि चित्त, विचार, कल्पना आणि भावना ह्यांचं स्वरूप तो ओळखतो. त्यातल्या योग्य कुठल्या अयोग्य कुठल्या ह्याची निवड करू शकतो, म्हणजेच तो आपल्या अंतःकरणाला जिंकतो. असं अंतःकरणाला जिंकल्यामुळेच तो स्वतःला विषयांपासनं दूर ठेवू शकतो. आणि विषयांपासनं दूर ठेवल्यामुळेच हळूहळू अयोग्य गोष्टींबद्दलची विषय वासना नाहीशी होते. आणि मग ती नाहीशी झाल्यावर परमात्मा कुठेतरी दूर जाऊन पलीकडे जाऊन आपल्याला भेटणार असं नसून त्या साधकाला तो परमात्मा त्याच्या स्वतःपाशीच भेटतो. परमात्मा परवता दूरी नाही असं ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात. हे कसं घडतं? अंतःकरणाला जिंकणं म्हणजे काय? मन, बुद्धी, चित्त हे आपल्या ताब्यात येणं म्हणजे काय? तर थोडक्यात अयोग्य गोष्टींकडे जाणारी त्यांची धाव बंद होणं. ज्या कुठल्या गोष्टीमुळे मी म्हणजे देह ह्याच फक्त भावनेशी आपण जोडून राहू, असं न होता मी म्हणजे आत्मतत्व ह्याविषयी आपलं दृढीकरण होत जाईल, ते विशेष महत्वाचं. आणि ते कसं घडतं? ज्ञानोबाराय म्हणतात, जैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरे तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. अहो, सोन्यामध्ये जोपर्यंत हिणकस अर्थात कमी प्रतीचा धातू आहे तोपर्यंत ते शुद्ध सोनं नाही. सोनं मुळात शुद्धच, परंतु अलंकार घडवताना
त्याच्यात थोडासा इतर धातू मिसळावा लागतो की ज्यामुळे सोनं अलंकाराचा आकार धारण करू शकतं. पण तो धातू म्हणजे सोनं नाही. तेच ज्ञानोबाराय म्हणतात, जैसा किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होय. अहो, ज्याप्रमाणे अशुद्ध धातू मिळवलेला आहे तो धातूच जर निघून गेला, नाहीसा झाला की मुळात सोनं हे शुद्धच आहे. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. तसंच जीवाचं आहे. जीव म्हणजे मूळ आत्मतत्व, ज्याच्यामध्ये अशुद्ध धातू मिसळला गेलाय. आणि हा अशुद्ध धातू म्हणजे कुठला, तर विचार, अशुद्ध विचार. आणि अशुद्ध विचार कुठला, तर मी म्हणजे देह. ह्याच विचारावर, ह्याच भावनेवर आपण दृढ राहणं, हा तो अशुद्ध धातू. मी म्हणजे देह हा विचार जसा मावळून जायला लागेल, त्याप्रमाणे जे मूळ चोख सोन अर्थात ब्रह्मत्व ते प्रगट व्हायला लागेल. म्हणून माऊली हो, मी म्हणजे देह ह्या विचाराचा लोप होत जायला पाहिजे. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा, न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. तैसा देह अहंकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला. तोची परमात्मा संचला आधींची आहे. या दोन ओव्यांमधनं उदाहरण देत माऊली परत एकदा स्पष्टपणे आपल्याला सांगतात. मातीच्या आधाराने घट बनवलेला असतो. तो घट म्हणजेच तो आकार नाहीसा झाला, निमालिया, की मग त्यावेळी त्या घटामध्ये, त्या पोकळीमध्ये जे आकाश आहे ते आकाश बाहेरच्या अवकाशाला जाऊन मिळतं. त्या घटामधल्या आकाशाला अवकाशाला जाऊन मिळावं लागतं. पण ते मिळण्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात त्याला कुठे दुसऱ्या ठिकाणी जावं लागत नाही. कारण त्या घटामध्ये असलेलं आकाश हे त्या मूळ अवकाशाशी जोडलेलंच आहे. त्याला दुसरीकडे जावं लागत नाही. न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. त्याचप्रमाणे ह्या घटामध्ये म्हणजे आपल्या देहामध्ये जे चैतन्य तत्व आहे, त्या चैतन्य तत्वाला मूळ परमात्म्याला मिळण्यासाठी कुठेही जावं लागत नाही. फक्त मी देह आहे ही भावना नाहीशी व्हायला लागते. तसं त्या जीवामधलं ते चैतन्य, तो चैतन्याचा अंश मूळ चैतन्याला मिळायलाच लागतो, मिळून जातो. त्यासाठी केवळ एवढीच गोष्ट होणं आवश्यक आहे. तैसा देह अहंकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला. देहाच्याच ठिकाणी फक्त अहंकार म्हणजे दृढ निश्चय पक्का झालेला आहे. त्याचा जसजसा नाश होत जाईल आणि मग तो समूळ नाहीसा होईल. ज्ञानोबाराय म्हणतात तेथे परमात्मा हा अगोदरच आहे. तो कुठून नव्याने येणार नाहीये. फक्त देह अहंकार जायचा अवकाश. तोची परमात्मा संचला आधींची आहे. माऊली हो, आपण जेव्हा उपासना करतो, साधना करतो, नामस्मरण करतो, आपल्या आराध्य देवतेच्या ठिकाणी रमलेलो असतो. त्याच्यामध्ये आपला देह अहंकार हा हळूहळू कणाकणाने नाहीसाच होत जात असतो. आणि ह्या जीवात्म्याच्या ठिकाणी असलेला चैतन्याचा अंश मूळ चैतन्याशी एकरूप होत जात असतो.
आता पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, आता शीतोष्णाची या वाहणी, तेथ सुखदुःखाची कडसणी, ये न समाती काही बोलणी मानापमानाची. हे जे काही ह्या ओवीमध्ये माऊलींनी उल्लेख केलेत ते देह अहंकाराला धरून केलेत. देहाच्या ठिकाणी आपल्याला जे अनुभव येतात त्याला उद्देशून केलेत. देहाच्या ठिकाणी आपल्याला येणारे अनुभव म्हणजे शीतोष्ण, शीत आणि उष्ण, थंड आणि गरम. वाहणी, वाहणी म्हणजे प्रवाह. शरीराच्या ठिकाणी थंड आणि गरम कुठले प्रवाह वाहत असतात, तर विचारांचे प्रवाह वाहत असतात. त्याचबरोबर या देहाच्या ठिकाणी तेथ सुखदुःखाची कडसणी. देहाच्या ठिकाणी सुखाचा आणि दुःखाचा अनुभव येत असतो आणि त्याचबरोबर मान आणि अपमान याचाही अनुभव येत असतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शांत आणि गरम विचार भावनांचे प्रवाह, सुखदुःखाचा अनुभव, मान अपमानाची बोलणी, हे सगळं देह अहंकार जिथं आहे त्या ठिकाणी पुरेपूर जाणवतं. परंतु आपलं चित्त नामस्मरणामध्ये रमायला लागलं, आपल्या आराध्य देवतेपाशी रमायला लागलं की ह्यातल्या गोष्टी हळूहळू परिणाम करेनाशा होतात. कारण त्या फक्त देहाला चिकटून आहेत, अंतःकरणामध्ये वास करणाऱ्या आत्मस्वरूपाला नाहीत. जे जया वाटा सूर्यू जाय, ते उते तेजाचे विश्व होये, तैसे तया पावे ते आहे तोची म्हणवनी. फार सुंदर उदाहरण ज्ञानोबारायांनी दिलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो सूर्य उगवल्यानंतर ज्या दिशेने तो चालत जातो त्या दिशेने सर्व जगच प्रकाशमय होते. खरोखरच मागे आपल्याला एके ठिकाणी ज्ञानोबारायांनी असंही सांगितलं की एका ठराविक दिशेला, पूर्व दिशेला सूर्यनारायण उगवतो, परंतु अंधकार मात्र सर्व दिशांमधला नाहीसा होतो. त्या ओवीशी ही जवळीक साधणारी ओवी आहे. ह्या उदाहरणातनं सुद्धा ज्ञानोबाराय तेच सांगतायत की ज्याप्रमाणे आपण आत्मस्वरूपापाशी लक्ष ठेवलं की ज्या ज्ञानाच्या प्रकाशात आपलं अंतःकरण उजळून निघतं, मग त्या ज्ञानाच्या प्रकाशात आपल्याला सर्व गोष्टी ज्ञानस्वरूपच दिसतात, आपल्या पाशीच दिसतात आणि बाहेरही दिसतात. आणि मग त्या साधकाच्या ठिकाणी शीत उष्ण असे प्रवाह, सुख दुःख यांचा अनुभव, मान अपमान यांचा अनुभव, पण या सर्व ठिकाणी तो स्थिरच राहतो. आत्मस्वरूप ज्ञान प्रकाशात सर्व गोष्टींकडे बघतो. अजून एक उदाहरण देताना ज्ञानोबाराय म्हणतात, देखे मेघवनी सुटती धारा, तिया न रूपती जैसिया सागरा, तैशी शुभा शुभे योगीश्वरा नभती आने. वा वा, काय सुंदर उदाहरण दिलंय. ज्ञानोबाराय म्हणतायत, अहो आकाशातून जेव्हा पाण्याच्या धारा कोसळतात, अर्थात पाऊस पडतो, पण त्या धारा एक वेळ आपल्या अंगाला बोचतात पण समुद्राच्या अंगाला बोचत नाहीत. काय कल्पना आहे. मेघातून सुटलेल्या पाण्याच्या धारा पण समुद्राच्या अंगाला बोचत नाहीत. कारण का, तर त्या पावसाच्या धारा आणि समुद्र यांचं स्वरूप मूलतः एकच आहे. त्यामुळे कोण कोणाला बोचणार. माऊली हो, आपलं अंतःकरण सुद्धा जेव्हा व्यापक आणि त्या सागराप्रमाणे होईल,
देह ह्या कल्पनेच्या पलीकडे जाईल, त्यावेळी देहाला धरून असणाऱ्या ज्या बोचऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बोचेनाशा होतील. आणि अशी ज्याच्या अंतःकरणाची अवस्था होते त्यालाच ज्ञानोबारा इथे योगीश्वरा म्हणतात. तैशी शुभा अशुभे योगीश्वरा नभती याने. त्या समुद्राप्रमाणेच या योगीश्वराला, या योग्याच्या ठिकाणी सुद्धा देहाच्या ठिकाणी असलेली शुभ अशुभ गोष्टी त्रासदायक वाटत नाहीत, त्या स्वतःपाशीच असतात. त्याचा तो सागराप्रमाणेच विशाल अंतःकरणाने स्वीकार करतो आणि अखंड आपलं स्वरूप आत्मस्वरूपच आहे. जे काही घडतंय ते आत्मस्वरूपावर घडणारा विलासच आहे. ह्या आत्मज्ञानाच्या प्रकाशात तो बघत असतो. जो हा विज्ञानात्मको भावो. ज्ञानोबाराय म्हणतायत, जो हा विज्ञानात्मको भावो तया विवरिता जाहला वावो मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची. हा विज्ञानात्मक भाव म्हणजे काय? विज्ञानात्मक या ठिकाणी दोन शब्द आहेत, विज्ञान आणि आत्म. विज्ञान म्हणजे वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या रूपाने, म्हणजेच जे आकारात ह्या सृष्टीमध्ये प्रगट झालेलं आहे. नाम आणि रूप, नाम आणि आकार ह्याच्या साह्याने या सृष्टीमध्ये जे काही प्रगट झालेलं आहे ते प्रगट ज्या चैतन्याच्या आधारावर झालेला आहे तो विज्ञानात्मक देखावा आहे. त्याच्या ठिकाणी आपला भाव असतो. आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी, व्यक्तींची नावं, वस्तूंची नावं, त्यांचे आकार, त्याच्यातून आवडी निवडी निर्माण होतात. मोह माया प्रेम आसक्ती निर्माण होते. त्या ठिकाणी आपला भाव जडतो. परंतु तो विज्ञानात्मक भाव आहे, तो प्रपंचरूपी भाव आहे. मग लागला जव पाहो. ज्ञानोबाराय म्हणतात, असा जो विज्ञानात्मको भावो आहे तया विवरिता जाहला वावो मग लागला जव पाहो. हा विज्ञानात्मक भाव काय आहे? हा नामरूपांचा खेळ, आकाराचा खेळ काय आहे? विचार करून त्याच्याकडे पाहायला लागलं की लक्षात येतं की अरे हा सतत बदलत राहणारा आहे, नाशिवंत आहे, हे त्याचं खरं स्वरूप आहे. पण हा कशाच्या आधारावर प्रगट झालेला आहे? हा कशाच्या आधारावर प्रगट झालेला आहे हे जेव्हा तो योगीश्वर, तो साधक बघायला लागतो त्यावेळी त्याला असा अनुभव येतो की अरे हा विज्ञानात्मक भावो, अर्थात हा प्रपंच सुद्धा ज्ञानरूपच आहे. कारण एका आत्मतत्वाच्या आधारानेच तो प्रगट झालेला आहे. आत्मतत्वाचा आधार आहे म्हणूनच तो प्रगट होऊ शकतोय. त्यामुळे तो आपण आत्मप्रकाशातच बघतो, आत्मप्रकाशाच्याच साह्याने बघू शकतो. नाहीतर त्याचा आपल्याला स्वतंत्रपणे अनुभव घेता येणं शक्य नाही. चैतन्याशिवाय या प्रपंचाचा अनुभव घेता येणं शक्य नाही. ह्या ज्ञानाच्या आधारानेच आपण ह्या प्रपंचाकडे बघतो. ही फार मोठी गोष्ट ज्ञानोबारायांनी आपल्याला ह्या ओव्यांमध्ये सांगितली आहे. आपण परमेश्वराच्या चरणी, ज्ञानोबारायांच्या चरणी हीच प्रार्थना करू की अशा ह्या प्रपंचात्मक विज्ञानात्मक देखाव्याकडे बघत असताना सुद्धा आमच्या अंतःकरणात आत्मभाव सदैव राहू दे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.